कोरोची कबनूर परिसरातील मायक्रो फायनान्सचे कर्ज भरणाऱ्या महिलांवर होतोय अन्याय। शिवसेना अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात ठाम मंगल चव्हाण। कोरोची कबनूर येथील दत्तनगर मगदूम परिसरातील महिला मायक्रो फायनान्सचे कर्ज फेडत असताना त्यांना कर्ज फेडू नका असे दिव्या मगदूम सांगत आहेत, पण ते कर्ज कसे माफ होणार हे त्यांनी खुलासा करून सांगावे असे बैठकीवेळी शिवसेना महिला आघाडी शहर उपसंघटिका प्रवीण हैदर यांनी बैठकीवेळी बोलले। कोरोची कबनूर दत्तनगर परिसरात इचलकरंजीतील एक महिला मायक्रो फायनान्सचे गटाद्वारे कर्ज घ्या ते भरू नका असे सर्वांच्या घरोघरी जाऊन सांगत आहे। यामुळे महिलांचे बँकेतील सिव्हिल खराब होत आहे। त्या महिलेला आवर घालण्यासाठी शिवसेना अन्याय निवारण महिला आघाडीची स्थापना केली असून यामध्ये भागातील महिला त्या महिलेविरुद्ध आवाज उठवला असून कोणीही त्या महिलेचे ऐकून घेऊ नये व सदर महिलेविषयी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पीआय पोलीस स्टेशन, राजू तहसीलदार यांच्यासमोर बैठक पार पडली। यामध्ये त्यांनी जी महिला मायक्रो फायनान्सचे कर्ज घेऊन भरणार नाही त्या महिलेविरुद्ध तक्रार आल्या असं तिच्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हणाले। तसेच छत्रपती शासन संस्थेच्या दिव्या मगदूम यांनी या 7 शिवसेना महिला आघाडीच्या सदस्य या मायक्रो फायनान्सच्या एजंट आहेत, त्यांचे कोणीही ऐकू नये व फायनान्सचे हप्ते भरू नये अशी अफवा परिसरात पसरवली आहे। त्या 7 महिलांनी त्यांना आवाहन केले आहे की त्यांनी मायक्रो फायनान्स एजंट असल्याचा पुरावा दाखवावा असे कोरोचीत भास्कर कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीवेळी बोलत होत्या। यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण म्हणाल्या की सर्वांनी व्यवहारात राहिले पाहिजे। सध्या बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकार समोर येत आहेत। अनेक सर्वसामान्य लोक अडचणीत असताना देखील बँकेचे व बचत गटाचे कर्ज नियमितपणे फेड करत असतात, तथापि काही संघटनेच्या माध्यमातून कर्ज बुडवा असे सांगून दिशाभूल करीत असतात, त्यामुळे महिलांमध्ये गैरसमज होत आहे। याकरिता शिवसेना प्रणित महिला आघाडी अन्याय निवारण संघटना ही स्थापन झाली असून त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बदनामी करणाऱ्यांवर शिवसेना स्टाईलने आवर घालू असे म्हणाले। तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अन्याय होणाऱ्या महिलांच्या पाठीशी आहोत असे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। सदर बैठकीप्रसंगी हातकणंगले शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी, शिवसेना महिला तालुका प्रमुख शोभा गोरे, शिवसेना महिला उपतालुका प्रमुख लक्ष्मी बुर्ले, विभाग प्रमुख मधुमती खराडे, भरत शिवलिंगे, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा लक्ष्मीताई गारवे, तालुका अध्यक्ष पौर्णिमा देसाई, जयश्री गागडे, विद्या खानापुरे, अर्चना देसाई, कबनूर शहर प्रमुख शहीदा सणदी, परवीन हैदर, सुप्रिया परेट, भाग्यश्री तोरसे, मुमताज संदी, सुमन महाजन, विद्या खानापुरे, नूरजा कमलशाह, सोनाली जाधव, सुनीता गोसावी आदीसह महिला व नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी परवीन हैदर, शिवसेना महिला आघाडी अन्याय निवारण संघटनेचे उपविभाग प्रमुख आहे। आणि आता आम्ही प्रेसमध्ये बोलण्याचं कारण हे की आमच्या एरियामध्ये जे अफवा उठल्या की गटाचं लोन माफ होतं आहे आणि तुमचं फायनान्स बंद होणार आहे आणि आम्ही तुमचं लोन माफ होतं असंही एक लेडीज आहे दिव्या मगदूम, ही घरोघरी जाऊन प्रत्येक लेडीजला सांगते की तुमचं लोन माफ होणार आहे आणि आम्ही तुमचं लोन माफ करणार आहे। ही खरी वार्ता आहे का कुठेही आम्ही पण त्यांच्या तपासापत्र गेलो नाही। हिने आम्हाला असं वाटतंय की तिने आमच्या समोर या आणि फायनान्स कुठल्या पद्धतीनं लोन माफ करणार आहे आणि त्याचं काय प्रोसिजर आहे हिने आम्हाला सांगावं। आम्ही पण लोन घेतलेलं आहे मायक्रो फायनान्समध्ये आणि आम्हाला पण वाटतं की आमचं पण लोन माफ व्हावं। खरं कुठल्या पद्धतीनं आणि कुठल्या ह्याच्यानं, कारण का आता लोन नाही भरलं तर आपलं सिव्हिल पूर्णपणे खराब होणार आहे। सिव्हिल खराब झालं की आपल्याला कुठं भविष्यात लोन मिळणार नाही आणि आम्ही जे व्यवसाय करतो व्यवसायाला पैसा येऊ लागतोय, लोन असल्याशिवाय पैसा मिळणार नाही। खरं आम्हाला काय म्हणायचं आहे की घरोघरी जाऊन खोटी अफवा सांगून दिव्या मगदूम जे सांगायला लागल्या की तुमचं लोन माफ होणार आहे आणि तुम्ही लोन भरू नका, हे खरं आहे का खोटं आहे ते आमच्या समोर या, आम्हाला कुठले डॉक्युमेंट दाखवा की या पद्धतीने तुमचं लोन माफ होणार आहे आणि तुम्ही पैसे भरू नका। जर तसं काय असलं तर खरोखर आम्ही तिच्या सपोर्टला उभं राहू आणि आम्ही त्याला सपोर्ट करू की आम्ही पण शिवसेना महिला आघाडीच्या संघटनेला जेवढे आहेत तेवढे आम्ही तिच्या संग उभा राहू। आणि तसं जरी काय नसलं तरी ही लेडीज आमच्यावर, आम्ही स्वतः मायक्रो फायनान्समध्ये लोन घेतलेला आहे। ही लेडीज दिव्या मगदूम जे म्हणत आहे की ह्या ज्या 7 लेडीज आहेत की ह्या एजंट आहेत मायक्रो फायनान्सचं, तसं काहीही नाही आहे, सगळं खोटं आहे। कारण कुठलीही मायक्रो फायनान्स लेडीज किंवा जेंट्स यांना
एजंट म्हणून नेमणूक केली नाही आहे. तिचा पुरावा आमच्यापाशी आहे, आमच्यापाशी लेटर आहे. आम्ही काल शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये गेलतो. आपले राजू तहसीलदार सरांच्या संग बोलणं झालं आहे. तिने असं बोललेले आहेत की ज्या महिलांना खरोखर असं म्हणजे लोन भरायचं नाही आहे, आपलं मायक्रो फायनान्सचं कुठलेही सर आलेत आणि त्यांच्याबद्दल तक्रार केली तर आम्ही जातीनं कारवाई त्या महिलावर करूया आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो असं बोललेले आहेत. आणि खरोखर जर त्यांना वाटत असेल आम्ही एजंट आहे, त्यांच्याकडे काय प्रूफ असेल तर तिने आणून दाखवा आणि आम्ही त्या कुठल्याही प्रकारची सजा भोगायला आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या संघटना ज्या आहेत तिने आम्ही तयार आहे.